इगतपुरी तालुक्यातला हा नाशिक मुंबई महामार्गावरचा घोटीचा टोल। संतप्त विद्यार्थ्यांनी तब्बल 2 तास इथे वाहतूक रोखून धरली होती। घोटी गावाजवळ झालेल्या अपघातात 2 विद्यार्थ्यांना ट्रकनं उडवल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसरा जायबंदी झाला। या घटनेनं इगतपुरी तालुक्यातल्या संतप्त विद्यार्थ्यांनी थेट टोलवर हल्लाबोल करत टोल ताब्यात घेतला आणि संपूर्ण वाहतूक ठप्प केली। एकदम जीवलग मित्र होता हे, फक्त यांच्यामुळे फक्त नाक्यांमुळे फक्त त्यांना 3 किलोमीटर एवढं लांब जाऊन यावं लागतं। काहीतरी ॲक्शन घेतलं पाहिजे म्हणून आम्ही रस्ता रोक केला होता। येत्या 4 दिवसामध्ये जर ही मागणी आमची पूर्ण झाली नाही तर मी व माझं गाव व पूर्ण टाकेघोटीचे कॉलेजचे विद्यार्थी आम्ही सर्व रस्त्यावर उतरू आणि हायवे बंद करू। तर मी 1 वर्षामध्ये 5 निवेदनं नेण्याची आहे जे आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्याला मी 4 वेळेस पत्र आम्ही दिलेलं आहे, पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। मुलांना आणि मुलींना विशेषतः मुलींना अक्षरशः त्यांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता त्या ठिकाणी ओलांडायला लागतो। नाशिकच्या आसपासचे विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून महाविद्यालयांमध्ये येत आहेत। त्यांना हायवे ओलांडावा लागतोच, पण अनेक वेळा डिवायडर नसल्यानं या विद्यार्थ्यांना महामार्गावरून उलट जावं लागतं। इगतपुरी, घोटी, वाडीवरे, विल्होळी, नाशिक, पिंपळगाव, चांदवड अशा महामार्गानजीकच्या गावांमध्ये अनेक कुटुंबांना आपले नातलग अपघातात गमवावे लागलेत। महाविद्यालयाजवळ डिवायडर किंवा अंडरपास असावा अशी मागणी आता जोर धरते। कमीत कमी 2 ते 3 ॲक्सिडेंट होत आहेत। इथं ट्रॅफिक खूप असल्यामुळे मुलांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतोय। तर आमच्याशी मागणी आहे की इथं कधी उड्डाणपूल करण्यात आला तर त्याच्यामुळे जी अवजड वाहने आहेत तर त्याच्यामध्ये ट्रॅफिक कमी होईल, मग त्याच्यामुळे जेणेकरून मुलांना सोयीस्करपणे जाता येईल। त्याच्यामुळे कसं आहे सगळ्यांचा त्रास जो आहे तो कमी होऊन जाईल। याच्या संबंधी मागण्या होतात, पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करतं किंवा लोकप्रतिनिधींना तेवढा उत्साह त्याच्यामध्ये दिसत नाही। पण आमची मागणी एवढीच आहे की निदान आमच्या सेफ्टीसाठी थोडा शासनाने विचार करावा आणि या ठिकाणी उड्डाणपूल वाढावा। बसेसचा प्रॉब्लेम असतो, बस इथून खूप पुढे जाऊन थांबता, सो तो प्रॉब्लेम येईल। त्यामुळे लवकरात लवकर फ्लायओव्हर झाला तर सर्व मुलांना सोयीस्कर राहील आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण निश्चितच कमी होईल। राज्यात 2014 मध्ये अपघातात 13,245 बळी गेले। यात सर्वाधिक म्हणजे 3,367 अपघात नाशिक शहरात झाले। त्यातही नाशिकमध्ये 194 तर ग्रामीणमध्ये 787 जणांचा बळी गेलाय। 2015 मध्ये शहरातल्या अपघातांची संख्या 742 वर पोहोचली आहे। त्यात जीवघेण्या अपघातांची संख्या 370 इतकी राहिली आहे, तर या अपघातात 241 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलंय। यावर्षी आतापर्यंत 382 अपघात झाले। गंभीर अपघातांची संख्या 196 इतकी आहे, तर आतापर्यंत 123 जणांना प्राणांना मुकावं लागलंय। यावर्षी अवघ्या 7 महिन्यात 123 जणांनी प्राण गमावले। या महामार्गावर चौपदरीकरण झाल्यावरही अपघात कमी झालेले नाहीत। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ता बनवला असला तरी लगतच्या गावांसाठी मात्र योग्य नियोजन केलं नसल्याचं यातून अधोरेखित होत आहे। टोल व्यवस्थापक मात्र अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत। हम लोगों ने भी प्रपोज किया था निचाई में कि वहाँ पे यू कट हो, बट दोबारा अभी तक वहाँ से कुछ अप्रूवल नहीं है। दोबारा फिर हम लोग अप्रोच करेंगे, अगर अप्रूवल आता है तो जैसा भी अप्रूवल आता है जो भी वो सजेस्ट करते हैं वैसा हम लोग वहाँ पे काम शुरू करेंगे। हे सर्व अपघात रोखण्यासाठी तातडीनं अपघातग्रस्त जागा आणि शैक्षणिक संस्थांशी चर्चा होऊन दुरुस्ती होणं गरजेचं आहे, नाहीतर अनेक बहुमोल जीव असेच धोक्यात असतील। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।